हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी चालली आहे फिरायला, म्हणजे ट्रिपला चालली आहे मी माझ्या फॅमिलीसोबत. आणि तुम्हाला लवकरच कळेल की मी कुठे जात आहे. सो हे लवकरच आम्ही भेटू तुम्हाला. आणि पॅकिंग अँड ऑल झाली. लेट मी शो यू. हिअर इज द लगेजेस विच वी आर कॅरिंग. छोटीशी बेबी गर्ल इथे एकटीच खेळत होती आणि तिला बघून मला माझ्या लहानपणीची आठवण आली की मी पण अशीच खेळायची लाईक. आणि ती खूप फनी मुमेंट्स करत होती काय ना काय तरी. नाव काय बाबू? हे तांश. सो मॉर्निंगचे 6 वाजले आहेत आणि आम्ही सेफली पोचलो उज्जैनला. येस, आम्ही आलो आहोत उज्जैनला. आणि थोडं रिफ्रेशमेंटसाठी इथे चाय घेतली आहे मी आणि मॉर्निंगचा व्ह्यू एन्जॉय करते. आणि ग्रीन कलरची ऑटो दिसली गाईस. 1 hour later. 6:39ला इथे आलो स्टेशनला आणि अजून कोण आलं नाही, म्हणजे गाडी वगैरे घेऊन. असं खूप लोक आहेत, 32 लोक आहेत आमच्यासोबत. लेट्स सी कधी येते काय होतं. खूप अर्धा तास झाला आम्ही इथेच थांबलो. आणि आता फ्रेशन अप वगैरे होऊन मग टेम्पलमध्ये जायचं आहे. आणि आज आणि उद्याचा दिवस आहे आणि उद्या आय गेस रिटर्न आम्ही घरी येऊ. सो गाईज, आम्ही आता फायनली टुकटुकमध्ये बसलो, व्हॅनमध्ये बसलो आहे. आणि हे लोक एवढे लोक आहेत. 2 hours later. गाईज, हा आम्ही सेकंड रूम घेतला आहे. लेट मी शो यू. ह्या साईडला AC पण दिली आहे. हा बेड आहे. इथे माझी मम्मी आहे. मम्मी हाय कर. तिथे सर्व लगेज ठेवलं आमचं. इथे बाथरूम, TV पण आहे. इथे गॉगल्स अँड ऑल. सो लेट मी शो यू माय. मी हा आउटफिट घातलाय. सो हा माझा लुक आणि हा माझ्या मम्मीचा लुक. हाय, रेडी दिसतो ना दोघी. गाईज, आता आम्ही टेरेसवरती चाललोय. सर्व खूप फोटो काढणार आहे. सो आय एम सो एक्सायटेड. Let's go. गाईज, इथे फोटोशूट चालू मस्त. हा टेरेस आहे. हाय, हाय करा. हाय आजी, हाय करा. मी टेरेसवर आली आणि बघितलं की प्रत्येक ठिकाणावरती मंदिरं इथे आहेत. जवळ पण आहेत आणि लांब पण आहेत. खूप छान वाटलं म्हणजे बघून हे. पावभाजी एवढी काही चांगली नव्हती टेस्टला, बट पराठा खूप यम्मी होता. आम्ही आता इथून ऑटो केलेला एक बस स्टॉपला जायला आणि मग तिथून आम्ही बस करणार आहे. इकडच्या ऑटो एवढ्या डिफरंट आहेत ना मुंबईच्या ऑटोपेक्षा. खूप मस्त आहेत. आम्ही सर्व बसमध्ये बसलो. एक बस केली आहे ट्रॅव्हलिंगची आणि तिथून आम्ही आता कुठे जाणार आहे मम्मी? ओंकारेश्वर मंदिरला जाणार आहे. आणि मेन जे महाकालचं मंदिर आहे तिथे आम्ही उद्या जाणार. तर आणि हां, आम्ही लोक उज्जैनला आलो आहोत. हे तर मी सांगायचं विसरून गेली, पण तुम्हाला माहीत पडलं असेल. तर उज्जैनला आलो आहोत आम्ही खूप लोक आहोत. एवढी मोठी बस केली. आम्ही एवढी जण आहोत या ट्रिपमध्ये आणि आम्ही बस बुक केले, तर बसनेच आता आम्ही ट्रॅव्हल करणार आहे. मस्त विंडोच्या बाहेर किती छान व्ह्यू आहे. मला खूप आवडलं. एकदम फ्लावरी ग्रीनरी. तसे साईडनी कार्स जात आहेत. माइंड ब्लोईंग.
आता आम्ही लाईनीत उभे आहोत सर्वजण. तुम्ही बघू शकतात किती क्राऊड आहे इथे. एक तास झाला आम्ही अजून लाईनीतच उभे आहोत. आता जस्ट आम्ही मंदिराच्या आत जाणार. त्याच्यानंतर परत अजून मोठी लाईन आहे आतमध्ये. काय माहीत अजून किती टाईम लागेल. एवढ्या लाईनमधून आम्ही आता आलो. फायनली 15 to 20 मिनिट्स राहिले. After long hours of traveling and standing in the queue for an hours, finally the darshan is done. Yes. मंदिराच्या आतमध्येच ना इथे स्नॅक्स भेटत होते, तर आम्ही लोकांनी इथे कचोरी घेतली. एवढे यम्मी होते ना, मला खूप आवडले. ही जी नर्मदा नदी आणि कावेरी नदी जी आहे तिची आरती असते 7 वाजता. बट आम्ही लाईनमध्येच उभं होतो त्या टाईमला, म्हणून आमचं मिस झाली आरती. बट हा व्ह्यू बघा किती सुंदर. सो येस गाईज, हा डे 3चा ब्लॉग आहे. मी कंटिन्यू करते इथूनच. आणि आम्ही लोक आता आलेलो आहोत उज्जैनच्या महाकालेश्वर टेम्पल ज्योतिर्लिंगला. तिथे बाहेर असं टीका लावत होते सर्व, तर आम्ही डिसाईड केलं की मी पण लावून घेते. आणि मला तर इतकं आवडलं ना, खूप छान वाटत होतं माझ्यावर. आता रात्रीचे 3:21 झाले आहेत आणि आता आम्ही भस्म आरतीला आलो आहोत उज्जैनला. आम्ही ओंकारेश्वर करून आलो, फ्रेश वगैरे झालो आणि रिटर्न आता इथे भस्म आरतीसाठी आलो आहे. फ्रेश वाटतं ना तरी पण. हे भारत माता मंदिर आहे. उज्जैनचं महाकाल मंदिराच्या स्लायडीत येतं हे मंदिर. आणि ह्याच्या मागचा व्ह्यू काही असा आहे. मला ते खूप आवडतं. सो गाईज, हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे. 4:39 AM. नीट कॅप्चर नव्हतं ॲक्च्युली माझ्या फोनमध्ये. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. येस, नाव इट्स कमिंग. खूप मोठे आहे. फायनली गाईज आम्ही एंट्री केलेली आहे उज्जैन महाकालच्या मंदिरात. ओके, Two hours later. पहिला कपडा टाकले बस काहीच दर्शन झालंय, छान झालं एकदम. आणि मी व्हिडिओ पण टाकणार आहे. चप्पल आपण
जय बजरंगबली. बघितली थोडीफार कपडा तो नाही ते नाही. हो मी बघितलं त्याच्यावर कपडा. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर हा आहे माझा लुक. गुड मॉर्निंग एवढ्याचसाठी की ऑलरेडी मी मॉर्निंग केलेली आहे, पण आता मी फ्रेश वगैरे होऊन मस्त न्यू ड्रेस घातला आहे आणि परत एकदा आम्ही अजून दुसऱ्या टेम्पल्समध्ये जाणार आहे. तर या माझ्या मम्मीचा लुक. हाय. आता आम्ही उज्जैन फिरून तर आलेलोच आहे, पण आता आम्ही जाणार आहे कालभैरवला. कालभैरव, हरसिद्धी माता आणि शनी मंदिर इथे आम्हाला आज जायचं आहे. आणि मग हे झाल्यावरती मग ट्रेन आहे, आय गेस 7ची आहे ना मम्मी ट्रेन. मग ट्रेनमधून परत मुंबईला. सो एन्जॉय करा हा ब्लॉग एंडपर्यंत. आता आम्ही चिंतामणी मंदिरात आलेलो आहोत. आता आहे ना गाईज, आम्ही कालभैरवच्या दर्शनाला चाललो आहे. खूप मोठी लाईन आहे आणि त्यात ऊन पण एवढं आहे. फायनली दर्शन झालं आणि इथे आम्ही उसाचं रस प्यायला लावलं कारण का खूप गरमी होती म्हणून. अजून अर्धी लोकं आली नाही आहेत इथे, तर आम्ही विचार केला की इथे थोडं शॉपिंग वगैरे काहीतरी करावं. मला ही बॅग एवढी आवडली ना, खूप क्यूट वाटते, बट माझ्या काय कामाची नाही आहे ती बॅग म्हणून मी नाही घेते. किती क्यूट. ही एक पू आणि ही एक पूला असते सध्या. क्यूट आहे ना. ॲज युजल गाईज परत थालीच मागवले कारण का इथे काय हायच नाही खाण्यासारखं. फायनली आता आम्ही घरी जायला निघालो आहोत. आय एम सो एक्सायटेड. मला घरी जायचं, मला खूप कंटाळा आला आणि टेम्पलला वगैरे जाऊन आलो आम्ही सगळे. आता आम्ही बसमध्ये आहोत आणि आता स्टेशनला जाणार आणि तिथे लेट्स सी. खूप कंटाळा आलाय. काल पूर्ण दिवस झोपलो नाही आम्ही दोन्हीच आणि मॉर्निंगला आम्ही दर्शन घेतलेलं, तर तिथे गेलो, तिथून आलो, चेंज वगैरे केलं, परत मॉर्निंगला टेम्पलला गेलो. तिथे होता पण मजा आली, झोप आली आणि मला. 5:50 आता याला आम्ही उज्जैनच्या स्टेशनला पोहोचलोय. बघा कसं आहे स्टेशन उज्जैनचं. आणि गेस व्हॉट, मला कोण दिसलं बघा. अनुपमा. पॉपकॉर्न खाइए, बटर पॉपकॉर्न खाइए, मसालेदार खाइए, नमकीन. किती टाकले?